काय सगळं काय झालंय? नाही नाही, आपण यांना तसं घाबरायचं नाही. काहीही झालं तरी आपण आपली कंपनी वाचवायचीच. मॅम तुम्ही नका अपसेट होईल काहीतरी. आम्ही आहोत ना मॅम. नाही जेनी, आता तुम्ही सगळ्यांनी इथे अडकून पडण्यात काही अर्थ नाहीये. वहिनी, अहो तुम्ही असं काय बोलताय? खरं तेच सांगते. सगळीकडे अंधार आहे आणि या अंधारातनं चालत राहणं म्हणजे केवळ मूर्खपणा आहे. हे बाप, तुम्ही सगळ्यांनी खूप केलं कंपनीसाठी, खूप काम केलं, पण आता बास. आता तुम्ही तुमचा वेगळा मार्ग निवडा. वहिनी, हो, मी खरं तेच सांगते आणि प्रॅक्टिकली बोलते. भावनेवरती संसार नाही ना चालत. मला माहिती आहे तुम्हाला तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत. ते सगळं तुम्हाला सॉल्व करायचे आणि कंपनी बंद असताना हे शक्य नाहीये. म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही प्लीज दुसरी नोकरी शोधा. मॅडम, तुम्ही असं बोलून आम्हाला परक करताय. आम्ही कुठं कमी पडलो सांगा बरं? नाही 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 नाही, असं नाहीये. तुम्ही नाही कमी पडलात, मी कमी पडले कंपनीची मालकीण म्हणून. खरं तर मी हे सगळं सांभाळून घ्यायला हवं होतं, पण हा डोलारा मला नाही सांभाळता आला. काय झालंय आता पहा ना, शेवटी कंपनीला टाळं लागलंय. पण यात तुमची चूक नाहीये. तुम्ही गुन्हा केलाय ते सिद्ध व्हायचंय ना अजून. हो ना वहिनी, आपण जिंकू केस, काही झालं तरी. हा, आणि नाही जिंकलो तर काय की या केसचा निकाल लागायला खूप दिवस लागू शकतात. 1 महिना, 1 वर्ष असं सांगता नाही येते. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांच्या कुटुंबियांना कशाला त्रास द्यायचा. म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही सगळ्यांनी दुसरी कंपनी जॉईन करा. नाही वहिनी, आम्ही असं नाही करणार. मॅम आम्ही कोणीच तुम्हाला सोडून जाणार नाहीये. नाही नाही, आता काहीही झालं तरी आपण सगळे मिळून त्यांना तोंड देऊ. आम्ही कायम तुमच्या बरोबर आहोत, कारण आपली एकी हेच आपलं बळ आहे. हो मॅडम, श्रेयश म्हणतो ते अगदी बरोबर आहे. गजानन महाराज शपथ, आम्ही तुमच्या सोबत आहे मॅडम. मी तुम्हा सगळ्यांना इतकं सांगते तरी तुम्ही माझं का ऐकत नाही आहात? कारण तुम्ही आमचं कुटुंब आहात आणि आता आपण एकत्र राहणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. मॅम तुम्हाला कामाचं टेन्शन आहे ना, आम्ही करू कव्हर अप. प्लीज टेन्शन नका घेऊ तुम्ही. हो ना वहिनी. आणि हे बघा, आपण आधी पण आपण घरी बसून नाही का ऑफिस चालवली आहे. आपण मार्ग निघेल. तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका. काही झालं, हे काम बंद होणार नाहीये. आज मला कळून चुकलं, मी एकटी नाहीये. तुम्ही सगळेजण माझ्या बरोबर आहात. तुम्ही माझी ताकद आहात, शक्ती आहात. तुमचा हा चांगुलपणा आणि पुण्याईच मला या सगळ्यातनं बाहेर काढेल. देवा असाच पाठीशी उभा राहा. फायनली फर्स्ट चॅप्टर इज क्लोज्ड. राधिका मसालेला कुलूप लागलं. वा, भारी आयडिया होती हं तुझी शनाया. अभिनंदन. आता लवकरच ती कंपनी तुझी होणार. होणार. मी जे ठरवते ते सगळं होतंय. आणि आता राधिका केस हारणार. राधिका केस नुसती हारणार नाही, पण मनातनं खचणार पण आहे. बघितलं नाही का तिचं तोंड कसं पडलं होतं ते? आणि तिच्या तोंडावरच पोलिसांनी तिच्या कंपनीला टाळ ठोकलं. या त्या मजा आली. बस बस, त्या राधिकाचं पडलेलं थोबाड बघून मला तर लय मजा आली. मॅडम, मला तर खरी मजा तेव्हा येणार आहे जेव्हा राधिका मसालेच्या राधिकाच्या केबिन मधल्या खुर्चीवर मी बसेल. बसशील ग, बसशील. ए शनाया, म्हणजे तू एवढ्यात हरखून जाऊ नकोस.
म्हणजे अजून तू सगळं जिंकलेली नाहीयेस आणि त्या राधिकाला एवढं पण मूर्ख समजू नकोस. जरा काळजी घे. म्हणून तर कोर्टात येते मी. ते म्हणजे राधिका सुभेदार जास्तीत जास्त कशी अडकेल आणि कसे सगळे दोष तिच्यावरच लागतील याच्यासाठी प्रयत्न चालू आहे माझे. हो, तू आणि तुझा तो नवरा दोघांनी शेवटपर्यंत राधिकाच्या विरोधातच बोलायचंय. काय तुम्ही काहीही काळजी करू नका उर्मिला मॅडम. अहो राधिका हरली नाही तर कंपनी मला कशी मिळेल? नाही, राधिका सुभेदार केस हरेल, तुला कंपनी मिळेल, तू मालकीन होशील. नाही ते सगळं होईल, पण माझं काय? नाही म्हणजे उद्या आनंदाच्या भरामध्ये तू मलाच विसरून जायचीस. ओ उर्मिला म्हात्रे असं म्हटलं तर मी काय करणार? असं कसं होईल हो मॅडम? मी देईन तुम्हाला तुमचे पैसे, तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका. नाही तर असं करूया का आपण, तुम्ही माझ्या कंपनीमध्ये पार्टनर का नाही होत? काय? क्या? मी पार्टनर? नाही म्हणजे तू खरं बोलतेस ना? मॅडम माझ्यावर विश्वास ठेवा, मी जे बोलते तेच करते की नाही. तुम्हाला मी पार्टनर करून घेते. हाऊज दॅट? हाय शपथ, ही तर भारी आयडिया आहे. या. नाही पण ते राधिका मसाले नावाचं काय करणार? सांगितलं होतं ना तुम्हाला, राधिका मसालेचं शनाया मसाले करणार. वा शकास. पण काही पण म्हणा मॅडम, राधिका गुड फॉर नथिंगच निघाली. आणि ते आता कोर्टात सिद्ध पण होणार. वाव, नाईस नाईस, आय लाईक इट. मम्मा जबरदस्तीचा आराम कंटाळा आलाय का मला. फोन कर आणि सांग राधिकाला. नको, त्यापेक्षा आराम करतो मी, ते बेटर आहे. ते राधिकाचं सगळं कोर्टाचं लांबतच गेलं नाही का रे? त्याचंच तर टेन्शन आहे ना मम्मा. पुन्हा एकदा राधिका मसाल्याबद्दल खळबळजनक बातमी हाती आलेली आहे. राधा? अरे देवा, आता काय झालं? थांब जरा मम्मा. राधिका मसाल्याच्या विषबाधा प्रकरणात राधिका मसाल्याच्या फॅक्टरीलाही टाळं लागलं होतं. पोलिसांनी केसचा निकाल लागेपर्यंत कुठलंही काम चालू राहणार नाही असं सांगितलं होतं. पण आता आपण बघतोय राधिका मसाल्याच्या ऑफिसलाही सील लागलं आहे. काय? राधिका मसाले पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. राधिका सुभेदारांवर केस सुरू असल्यामुळे कोर्टाने ही कारवाई केली आहे. काय काय चाललंय काय? पोलीस तरी कसे? चांगली माणसं वाईट माणसं यातला काही फरक कळतो का नाही? आणि हे मीडियावाले प्रत्येक बातमी कशी तिखट मीठ लावून सांगतायत. सगळे बिचारे राधिकाच्या मागे हात धुवून लागलेले आहेत. या सगळ्यामुळे ना राधाची इमेज खराब होते. कसं होणार रे सौमित्र? ती सुटली पाहिजे ह्या सगळ्यातनं. आई तू नको काळजी करूस. काही झालं तरी राधा या सगळ्यातून सुटणार. मी बाहेर काढणार तिला. मी निघतोच. थांब थांब, तू कुठं निघालास? तू अजून बरा नाहीयेस, डॉक्टरांनी तुला परवानगी दिलेली नाहीये. आणि मी काय करू? इथे बसून राहू का फक्त? इथे बसून मी अस्वस्थ होत राहणार? चालणार आहे तुला? तिथे राधाला मदतीची गरज आहे माझी. हे बघ आई, मी असल्या गोष्टींचा बाऊ करत बसलो ना, सगळं हातातून निसटून जाईल. काही झालं तरी मी राधाला ही केस हरू देणार नाहीये. वसंतराव, टीव्हीवर काय चाललंय? काय चाललंय का हे सगळं? पहा बरं, का दाखवलं आता? हे का चाललंय? राधिकाच्या कंपनीला तर ताला लावणार म्हणे. नाही, राधिकाला बदनाम करण्याचे प्रयत्न आहे बस. हो, पण कोण करत असे असं? त्याईना काय मिळणार आहे तिला बदनाम करून? कोणचा आनंद मिळणार आहे त्याईना? नाही नाही, मला एक कळत नाही, कोर्टात केस चालू असताना पोलीस असं कसं काय करू शकतात? नक्की काहीतरी काळाबेर आहे. ते जरी खरं असलं ना तरी राधिकाला पुन्हा सगळा त्रास सहन करावा लागणार आहे. काय करावं काय नाही कळेन असं झालंय. तुम्ही तिला फोन लावून पाहता का? केला होता आनंदला फोन. तो म्हणाला सगळं निवळलं की मी करतो फोन. आता आपण वारंवार फोन करून त्यांना डिस्टर्ब करायचं का? वाट बघूया. हा तुम्ही बसा ना. वसंतराव, मलाही तसंच वाटतं. आपण जरा वाट बघूया.
देवा, राधिका सुखरूप घरी परत येऊ दे रे बाबा. मला तर काही कळत नाही बा, काय झालंय का नाही झालंय. राधिका घरी येईपर्यंत माझ्या जीवात तर जीव नाही राहणार पा. कधी कधी वाटते का नाही जाऊन त्या बाईला का तिचं नाव आहे तिला चांगलं हसडावं, नाही तर बिंदी करावी आणि विचारावं का बाई काऊन तू असं करत आहेस. सरिता, राधिका आधीच संकटात आहे. आपण असं कुठलंही पाऊल उचलायला नको ज्याच्यामुळे तिला त्रास होईल आणखी. हो, पण गरज जर पडली तर नानाजी त्यांच्या हायकोर्टातल्या वकील मित्रांना फोन करतो म्हणाल आहेत ना. आणि नानाजींचा शब्द ते खाली पडून देणार नाही. मी नानींना कळून येऊ का. शांत राहा जरा. काही कळत नाही बाई, काऊन बरं राधिकावर संकटांवर संकट येते. मला तर काही कळतच नाही, हे का नवीन होऊन बसला आहे बाप. काही होणार नाही. आजवर ज्या प्रकारे प्रत्येक संकटातून राधिका बाहेर पडली ना, तशीच याही संकटातून पडणार. तू फक्त धीर ठेव आणि देवाजवळ प्रार्थना कर. याशिवाय आपण दुसरं काय करू शकतो आता. आई, बाबा, आई, काय बांधलंय डोक्याला तू. अरे मी काहीतरी बांधलं रे. कशाला पितो रे एवढं रात्री. सकाळी डोकं दुखतं, घे लिंबू पाणी पी. सगळं हलतंय असं आतमध्ये बसून कोणीतरी हातोडीचा घाव मारतंय असं वाटतंय रे. पी पी. त्या शनायाला पाजण्याच्या नादात आपणच खूप प्यायलो म्हणून डोकं दुखतंय. एवढं करून ही झोपली असेल. झोपलीच आहे ना. मला काय माहित. ते आहे की नाही की गेली कुठे बाहेर. वा, काय प्रश्न आहे हा. बायको तुझी, घर तुझं, आणि मला विचारतोय कुठे गेली. डोके दुखीच्या याच्यात कळलंच नाही. जरा फोन करतो. कर फोन कर. अरे तुला फोन आलाय, तुला फोन. अगे आमचं आधीच डोकं दुखतंय, त्यात कुठे गेली होती ग. तुझ्यामुळे आणखी दुखायला लागलं डोकं. चला, तू गेली कुठे होतीस पण शनाया एवढ्या सकाळी सकाळी. मी गेले होते एक मास्टर प्लॅन सक्सेसफुल करायला. अगा आम्हाला कळेल असं बोल. कसला मास्टर प्लॅन. कुठे गेली होतीस. राधिका मसालेला कुलूप लावायला गेले होते. कळलं. काय काय रात्री उघडी राहिली होती. ए शनाया एक सेकंड. मसाल्याला कुलूप, राधिका मसाल्याला कुलूप लावायला गेली होतीस म्हणजे. कुलूप लावायला गेले होते म्हणजे सील बंद. आता जोपर्यंत ही केस सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत कोणीही कंपनीचं टाळा उघडू शकत नाही, इन्क्लुडिंग राधिका. खेड्यात नाही तू हे ऐकतोस की मलाच चढली म्हणून मला काहीतरी ऐकायला येते. ऐकू येत. कळतंय ना तुला काय केलंस तू. राधिका मसाल्यालाच टाळं लावलंस. हो, मला राधिकाला खड्ड्यात टाकायचं होतं मोठ्या. आणि नंतर त्या खड्ड्यात तू जाणार. चला बा केड्या, उगाच काहीतरी बोलू नकोस, कळलं ना. तुम्हाला दोघांना एक तर दारू पिऊन इथे बसायचं होतं. मी जरा डोकं चालून काम करते तर तेही नाही. आता माझं डोकं भणभणायची वेळ आली आहे. शनाया तुला कळतंय का तू काय केलंयस. हो. अगं राधिका मसाल्याला जर तू टाळं लावलंस तर तू कुठल्या कंपनीवर हक्क गाजवणार आहेस. मला माहितीये मी जे केलंय ते राईट आहे. ओके प्लीज, मला राधिका मसाले बंद करायचे होते. दॅट्स इट. बाई आपलं आहे म्हणून दुखतंय, तिकडे नाहीच आहे. केडा मी तुला मारी ना. गप्पा बस. मी बरोबर केलंय, कळलं ना. तुम्हाला काही कळत नाही दोघांना. कधीपासून आम्ही तुला फोन करत आहोत, किती वेळा फोन लावला सगळ्यांनी, पण काहीच कळत नव्हतं. तू आता राधिका, तू सौमित्रेला सोडायला घरी गेली होतीस ना. आणि ऑफिसमध्ये काय झालं म्हणजे टीव्हीवर काय बातमी देत आहे. खरंच का ताल लागला कंपनीला. काय तिच्यावर प्रश्नांचा भडीमार लावलाय. तिला तर बोलू दे. आधीच बघते ना किती तणावात आहे ती. बोल बाळा. कंपनीचे व्यवहार तर आधीच बंद केले होते, आता तर सीलच ठोकलंय. म्हणजे हे बघ, तू काय सांगतेस ना काही कळत नाहीये बाळा. नेमकं काय झालं ते तरी सांग. अचानक कसं झालं बरं. राधिका आम्हाला सांग. अगं ते मीडियावाले सगळं रंगवून सांगत होते, पण खरं तिथे काय घडलं.
कोर्टाची नोटीस तर आलीच होती. आणि हे सगळं असं होऊन बसलं म्हणून मला खूप टेन्शन आलंय बाबा. हे सगळं मुद्दाम केलं जात आहे. काही त्या भयाडीनं केलं असेल. त्या कोणती अहो ती उर्मिला म्हात्रे. राधिका, पोलिसांना म्हणा आधी तिच्यावर लक्ष ठेवा. हे पा काकू, अन्नामध्ये विष कोणी मिसळलं, या सगळ्यामध्ये कोण आहे, का हे सगळं करतायत, कुणाचा स्वार्थ आहे, हे पोलीस शोधून काढतीलच. पण या सगळ्यामध्ये ना आपले कामगार मात्र भरडले जातात. अगं पण राधिका, तू त्यांना सांगितलं ना दुसरीकडे काम शोधा म्हणून? हो, मी सांगितलंय, एकदा नाही बऱ्याचदा सांगितलं, मग पण कोणालाही मान्यच नाहीये. पण त्यांनी असा निर्णय घेतलाय की प्रत्येक परिस्थितीमध्ये ते माझ्या पाठीशी उभे राहतील. मग चांगलंच आहे ना. एवढ्या संकट काळात सुद्धा जर ते तुला बॅकिंग देत असतील तर भाग्यच आहे. पण काका, नाही, मला त्याचीच तर काळजी वाटते. काय आहे की या केसचा निकाल कधी लागेल, कधी आपली कंपनी सुरू होईल, सगळं पुन्हा पूर्ववत कधी होईल, हे काहीच सांगू शकत नाही. या सगळ्यांची कुटुंब माझ्यावरती अवलंबून आहे. त्यांना कशाला त्रास द्यायचा. या सगळ्याचा विचार करून ना मला खूप राधिका, कालबाई, राधिका, राधिका, डॉक्टरांना फोन करतो. अरे सौमित्र, अरे सॉरी, मी म्हणजे तू कामावर चालली आहेस का, ऑफिसला चालली असशील तर मी नाही, काय झालं? खरं तर एक काम होतं माझं. आता हॉस्पिटल मधून आलायस घरी आणि आराम करायचं सोडून तू इथे? नाही, काम तसं महत्वाचं होतं म्हणून मी आलो. बरं ठीक आहे, तू आत तरी आली. नाही, ठीक आहे, मला तसाही वेळ पण नाही आणि आय एम फाईन, इट्स ओके. मला अंदाज आहे तू इथे का आलायस. राधिकाच्या ऑफिसला पोलिसांनी सील केलंय हे कळलं असेलच तुला. हो, ऑफिसला सील केलंय आणि कंपनी सुद्धा बंद केली आहे, कळलंय मला. मला कळतच नाहीये हे सगळं काय चाललंय. पण रेवती, राधाला आपण काही करून यातून बाहेर काढायला हवं. अरे आपण काय करू शकतो, आणि पुरावे सुद्धा राधिकाच्या विरोधात आहेत. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. ही उर्मिला आणि शनया दोघी मुद्दाम करतायत हे सगळं. पण रेवती प्लीज, आपण काहीतरी करूया आणि राधाला या सगळ्यातून बाहेर काढूया प्लीज. काय करणार आपण? तोच तर विचार करतोय मी सतत. बाकी सगळ्यांनी तर राधाला बदनाम करायचं ठरवून टाकलेलं आहे. रेवती, मला मनापासून वाटतंय की आतापर्यंत राधाने जे काही चांगलं काम केलं ना तेच तिला यातून बाहेर काढू शकतं. म्हणजे काय करायचंय? म्हणजे मला एक आयडिया सुचली, म्हणजे बघ तुला कसं वाटतंय, आपण एक मुवमेंट सुरू केली तर? कसली मुवमेंट? वी सपोर्ट राधिका. बरं वाटतंय बा. हो आई. बिलकुल विचार करायचा नाही, फक्त आराम करायचा आता. राधिका, कशी आहेस तू? बरं वाटतंय काका. अगं, आम्ही इतके घाबरून गेलो, काही सुचेच ना आम्हाला. हे बघा, आता कोणी काही तिला प्रश्न विचारू नका. तिला जरा आराम करू द्या. राधिका, हे घे सरबत घे. मी जरा साखर जास्तच घातले आणि आराम कर आता. गोड गेलं पोटात की जरा तरतरी येईल. राधिका, राधिका, का आलं? रडते का होऊन? मला खूप भीती वाटून राहिली. हो, टेन्शन घ्यायचं नाही, कळलं? राधिका, तू आता आराम कर. आणि वसंतराव, डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन दिलं होतं ना त्याप्रमाणे ही औषधं आणलीत. पहिला डोस तिच्या पोटात जाऊ देत. हो. अगं काय, नाही ना रडायचं बा. आम्ही आहोत ना सगळे. हे घे, मी औषध देते. राधिका, औषध घे आता. औषध घे बरं. ये, उठ बाळा, उठ.